नमस्कार, आपण पाहत आहात आर्ट न्यूज 24 HD. नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट. तालुका उमरी, जिल्हा नांदेड. उमरी तालुक्यातील बोळसा गंगापट्टी महादेव मंदिर येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांचे साखळी उपोषण. या उपोषणस्थळी सभापती शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर व युवा नेते कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांनी पाठिंबासह भेट देऊन आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मारुतराव पाटील कवळे गुरुजी व उमरी तालुका तहसीलदार प्रशांत थोरात साहेब, नायब तहसीलदार सोलंकर सर व सर्व शेतकरी उपस्थित होते. इज्जतगावकर, सर्व पंचक्रोशीतून आलेले सर्व शेतकरी बांधव, आत्ताच साहेब अनेक शेतकऱ्यांचा तुम्ही व्यथा ऐकलेला आहे आणि हे व्यथा पोट तिडकीनं आहेत साहेब. ज्याचं जाते त्यालाच कळते. आज बघत असताना शेतकऱ्यांनी काय घेतलं पाहिजे, घरी काय खाल्लं पाहिजे. सरांनी म्हणला की जो शेतकरी पोशिंदा आहे आणि त्या पोशिंदाकडेच खायला काही नसेल तर याच्या एवढी दुर्भाग्य या शेतकऱ्यावर कोणीच नाही. साहेब, आपण बघत असताना पश्चिम महाराष्ट्रातले आपण आहात, पण भगवानरावजी सांगितल्याप्रमाणे की 600 किलोमीटरहून गोदावरीहून आपल्या गोदावरीच्या याच्यात पात्रात पाणी येत आहे आणि पाणी येत असताना बॅकवॉटर तुम्ही बघत असताना महादेवाच्या मंदिरापर्यंत येते. तेवढंच नाही साहेब, भायगावला जे पूल चालत होता ते पुलाची मशीन हे पाण्याच्या प्रवाहात एवढ्या मोठ्या आपल्या बळेगाव बंदराला जाऊन अडकते. तर शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान याच्यातून होते दरवर्षी, ही किती मोठी बाब आहे. जेव्हा ती मशीन एवढ्या याच्याने येते तर आपल्या शेतामधला गाळ किती प्रमाणात, किती मोठ्या प्रमाणात बाहेर जातो याची कधीतरी आपल्याला आठवण दिली पाहिजे. आज सतत म्हणत असताना ज्यांनी पोट तिडकीने सांगितलं की 50,000च नाही साहेब, ज्यांचं खचून गेलं त्याला तळ्यातली गाळ बी टाकून देण्याचं शासन काम केलं पाहिजे, माझी तर म्हणणं आहे. आज शासनाने ती निर्माण केली पाहिजे की आपल्या तालुक्यातले तळे किती आहेत आणि तळ्यातली गाळ किती निघते आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं अशा गाड्याच्या माध्यमातून पाण्याच्या प्रवाहातून जर गाळ निघून जात असेल तर ती गाळ बी टाकून देण्याचं काम ही शासन केलं पाहिजे, हे माझी मागणी आहे. म्हणून शासनाच्या माध्यमातून आम्ही प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही आलोय साहेब आणि तुम्ही निश्चितप्रमाणे जिल्हाधिकारी साहेबांना कळवशालच. कवळेसर म्हणल्याप्रमाणे की जे काही शिष्टमंडळ असेल मुख्यमंत्र्याकडे, सर तुम्ही कधीही सांगा, इथला प्रत्येक शेतकरी मुख्यमंत्र्याला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची व्यथा मांडल्याशिवाय राहणार. हक्क आम्हाला पाहिजे साहेब. आमची जी गरज आहे, जे दरवर्षी वाहून जाते, जे दरवर्षी पीक नुकसान होते, ज्यावेळेस ही परिस्थिती येते शेतकऱ्यावर, त्यावेळेस निश्चितप्रमाणे आपल्यालाही कुठेतरी कठोर निर्णय घ्यावा लागतात. व्यंकटराव पाटलांनी सांगितलं की आपले डिपार्टमेंट तहसीलदार साहेबांनी तलाट्याला सांगतात, ग्रामसेवकाला दिलात, पण कृषी डिपार्टमेंट मधले एकही कृषी सहाय्यक कुठेतरी शेतावर येऊन पंचनामा केले का? पंचनामा करत असताना सरसकट घेत नाहीत. आमची तीच मागणी आहे की साहेब, इथल्या प्रत्येक शेतकऱ्याला, ज्यांनी व्यंकटराव पाटील म्हणले की प्रत्येक शेतकऱ्याला, पहिल्या शेतकऱ्यापासून तर शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत तीच मुआवजा आणि तेच कष्ट आणि तेच याच्यातून भेटलं पाहिजे ही आमची राष्ट्र मागणी आहे. बघत असताना सरांनी सांगितलं की आपण 65% जरी पाऊस मिलीमीटर झाला नसेल तर 15 दिवस पाऊस किंवा उन्हाचा थेंब, उन्हाचं प्रकाशन कधी येतं दिसलं नाही. आज बघत असताना तिकडे आपल्या याला बोती तुराटीला त्याही शेतकऱ्यांची व्यथा सर सरसकट घेण्यास चाललेत. माझी विनंती आहे की सर, आपण सरसकट घेतलं पाहिजे. तिथेही 15 दिवस पाऊस होता आणि तिथल्या 15 दिवसामध्ये तिथं जर एकदा सोयाबीनचं, कापसाचं जर पीक गेलं तर वर्षभर पुन्हा पीक घेण्याची संधी त्या शेतकऱ्याला येत नाही साहेब.
म्हणून मी एवढंच सांगेन की ही शेतकरी जसं सांगितलं साहेब, हे तर आता सुरू झालेलं आहे, हे कधीपर्यंत चालल शेतकऱ्यालाच माहिती आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचे निर्णय ठोस होणार नाही, हे साखळी उपोषण काही उठायच्या तयारीत नाही. तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे साहेब. येणाऱ्या याच्यात आचारसंहिता आहे, पुन्हा काही निर्णय होऊ शकत नाही. पुन्हा आमचा शेतकरी असाच हे होऊ नये म्हणून आपण शासनाकडे लवकरात लवकर जर कळवलं तर निश्चितप्रमाणे भगवानरावचं जे काही 4 वर्षापासून या शेतकऱ्यांसाठी झटत आहेत त्यांच्या पत्रात काहीतरी यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही साहेब. म्हणून या प्रसंगी एवढंच सांगतोय की आपण लवकरात लवकर मग कलेक्टर साहेबांना आजच सांगा, वाटलंच तर उद्या भेट द्यायला हवा, त्यांना परिस्थिती बघू द्या साहेब. इतकंच नाही तर जिथं जिथं चालले या गंगापट्टीच्या पूर्ण भागात 1-2 भागातल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर न्या, कारण की त्यांनाही जोपर्यंत डोळ्याला दिसणार नाही तोपर्यंत त्यांनाही कळणार नाही की शेतकऱ्यांची व्यथा. म्हणून मी या तुम्हाला प्रशासन स्वागत आहे साहेब, पण हीच व्यथा करतोय आणि मी माझं शेतकऱ्यांची करतोय. नाही, आज गव्हर्नमेंट म्हणत असेल डिजिटल आहे, परंतु माझे वडीलधारी माणसं आज बी मोठ्या मोबाईल वापरत नाहीत. त्यांना फक्त फोन यायचा, फोन ठेवायचं माहित आहे. तुम्ही असं जाचं काठी लावायला की आज आम्हाला वाटते की गव्हर्नमेंट आज काल एक निर्णय आला की आता ईपी कारणी पोलीस पाटील करणार, परंतु आमची सर्वात पहिलं मागणी आहे ते आतापासून लागू करा, परंतु जुनं जे आहे आम्हाला सरसकट 100% अनुदान द्या आणि 100% आमचं हक्काचं